क्राऊड आहे. आम्ही आता लाईनीत लागलो. एकदम क्राऊड आहे इथं. एकदम सक्सेस झालं. हा, आपलं मिशन सक्सेसफुल झाला. ओंकारेश्वरचं पण दर्शन झालं, उज्जैनचं पण दर्शन झालं. एक मस्त वाटलं नव्हतं की उज्जैनला येऊन एवढा भारी एक्सपिरियन्स फील करायला होईल. खरं सांगतो एवढं भारी वाटलं नव्हतं असेल उज्जैन मध्ये. गाइस प्राऊड फील होते आम्हाला. हो, हिंदूचा. हा गाइस. स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईस आज आम्ही चाललोय फायनली उज्जैनला. आम्ही रात्री ही रूम घेतलेली गाईस बघू शकतात. ही आमची रूम आहे, आम्ही रात्री घेतलेली. एसी पण होता. एसी पण होता. एसी तर प्रत्येक काल त्या आपण इथं थांबलेलो तिथं पण एसी होता. काय गरम खूप होतं म्हणून एसी घेतली. तर पप्पाने ते मस्तपैकी दोन रूम घेतले. हा, दोन. मम्मीने त्यांनी ती रूम घेतली, आम्ही ही रूम घेतली. आणि आम्ही सर्वांनी मस्तपैकी महाकालचा शर्ट घातलाय. हे बघा गाईस, मी पण महाकालचा शर्ट घातलाय. आणि इथं ऋषभ आहे, हा ऋषभने महाकालचा शर्ट घातला. हार्दिकने पण. आता उज्जैन फायनली आपण उज्जैनला. आता आपण उज्जैन मध्ये किती अर्धा तासात ना. ओके पप्पा, मग आता आपलं नेक्स्ट काय, आता पुढचा काय प्लॅन काय? आता आपण चहा प्यायचा आणि डायरेक्ट दर्शनच्या रांगेला लागायचं. चालेल. दर्शन घ्यायचं. संध्याकाळी मस्त काय बोलतो त्याला, डेकोरेशन आहे ना. डेकोरेशन आहे, लाइटिंग डेकोरेट काहीतरी ते बघायचं आणि संध्याकाळी आपलं परतीचा प्रवास घ्यायचा. अच्छा, आजच्या ब्लॉग मध्ये खूपच मजा आहे का. उज्जैनचं मंदिर लयच भारी आहे. ती दुसरी रूम पण दाखवून बघू शकतात. ही आमची रूम आहे 203. आणि आता आम्ही चाललोय बाजूच्या रूम मध्ये. ही मम्मी त्यांची रूम आहे लेडीज साठी 202. इथं आत्तू आहे आणि इथं मम्मी आणि इथं तनी आहे. सेम रूम आहे गाइस, काहीच फरक नाही. छान रूम भेटला आपल्याला. हा, खूप पैसे वसूल केले आम्ही. रात्रभर एसी चालू ठेवला, एसीच बंद केला आणि आम्ही फुल पैसे वसूल केले त्या रूमचे. हा गाइस, फुल रात्रभर आम्ही एसी चालू केला. आम्हाला रूम भेटत नव्हती, फायनली आम्हाला रूम भेटली. झोपा पण छान लागल्या. आता मस्त एसी. आम्ही चाललो वेटू पुढचे. आता नाश्ता करायचा पहिला. खूप आम्ही आलो आता नाश्ता करायला. आम्ही पोहे, समोसा आणि कचोरी मागवली आहे. ऋषभ, तू काय मागवलाय? समोसा मागवला. वडापाव नाही खात का? तर वडापाव भेटतच नाही काही. अरे तू काय मागवलंस भाई? कचोरी. तनिया तू काय मागवलं? काहीच कचोरी मागवली. तर वडापाव वगैरे काहीच नाही आपल्या महाराष्ट्राचा. मग इथं आम्ही तेच खातो. इथं आहे गाईस. इकडचा व्ह्यू बघा मस्त होती. खूप भारी वाटते गाईस. इकडं गर्दी खूप आहे. असं वाटतंय की लाईनीला वेळ लागेल. बघू पण गाईस, पण दर्शन तर करूनच जायचं, कारण की परत एवढं लांब येणं काही शक्यता नाही आहे. तर बघू गाईस मस्तपैकी. आता आमचा नाश्ता येतो गाईस. इकडे बघा, इकडे पोहे, तिकडे समोसा, कचोरी आहे. ऋषभ, टेस्ट करून सांग भाई कसं आहे. कसं आहे? भारी आहे. आपण असे समोसे पहिल्यांदाच खातोय ना. आपल्या इकडे असं नाही भेटत. मस्त डायरेक्ट भेटतात. तर आम्ही जसं खातो मस्तपैकी. आता नाश्ता खातो. सगळ्यांनी समोसेच मागवले. आता कचोरी नाही भेटली. पोपट झाला या दोघांचा. बिचारे कचोरी करत होते. तर गाईस, तुम्हाला डायरेक्ट आता आपण भेटू डायरेक्ट आता मंदिराच्या. चला बाय बाय. काय आहे सर्व आपल्या आपल्या पूर्ण भारतातले सर्व देव आहे. आणि रात्रीचे लाईट लावतात, कलर लाईट डेकोरेट संध्याकाळी. आपण बघायचं नाही. रात्री खरी मजा येते बघा. मामा बघायचं आपण. काहीच खूप भारी वाटणार आहे रात्री बघा. रात्री लाइटिंग बघायला. इथं सर्वचे सर्व असे कथा लिहिलेले आहेत प्रत्येक मंदिराच्या. सारे साधूचे फोटो आहेत सगळे. हो गाईस, इकडे देवांची पण कहाणी आहेत वाटते. लाइटिंग बिल्टिंग असेल ना गाईस. इथं बघू शकता गाड्या पण आहेत इलेक्ट्रिक जायला तिकडं.
आत्तू आरती गुंजाळ त्यांचा पण युट्यूब चॅनलला तुम्ही विजिट करा. मराठी ब्लॉगर आरती कुकिंगचे व्हिडिओ पण बनवतात. पण आपल्याला दर्शनाला 2 तासात दर्शन होणार आहे. 2 तासात आपलं 2 तासात 2 तासात होईल. हो नक्की होणार 2 तासात. 2 तासात पटापट झाला तुम्ही लाईनला जागा पडत. शंकर देवेन त्याच्यावरती कशी महागंगा आहे ना, व त्यांच्या लवकर बघा महागंगाचं पण एक मूर्ती बनवली आहे. खरं भारी. रात्री सगळी लाईटिंग असते. रात्री लाईटिंग असते सगळी. हो सर्व इथं टोटल लाईटिंग असते. त्या ब्रिजला सुद्धा लाईटिंग आहे. ब्रिज भाई मग मज्जाच येईल बघायला. हो पूर्ण टोटल लाईटिंग. तर गाईस इथे लाईन चालू झाली. इथं बघा महाकाल मंदिर. गाईस चला आपण डायरेक्ट आता मंदिरात जाऊ. हर हर शंकर भगवान की. फुल क्राऊड आहे. आम्ही आता लाईनीत लागलो. एकदम क्राऊड आहे. इथं सर्व उभे आहेत लाईनीत मस्तपैकी. आणि गाईस इकडे नुसते लोकच आहेत. नुसतं क्राऊड आहे. फुल क्राऊड आहे गाईस. फुल क्राऊड. खूप भारी वाटते आज मस्तपैकी. गाईस आमचे ड्रायव्हर आहे. आम्ही यांच्यासोबतच आलो. यांच्या गाडीत आलो आहे स्कॉर्पिओमध्ये. तुम्ही बघितलीच असेल ब्लॉगमध्ये मस्तपैकी. हर 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 हर. तुम्ही परत पहिले पण आलते ना इकडं. कसं आहे मग गाईस मामा पहिले आलते. मामाने आम्हाला फुल रस्ता सांगितला कसं यायचंय मस्तपैकी. मामा बोलले रात्री घाटात जाम लागणार आहे. जाम लागतो आणि खरंच जाम लागतो. हा गाईस काल रात्री खूप जाम घाटात होतो. मामा बाई खरं बोलतात तरी खोटं बोलणार काय. मी खूप म्हणजे खूप जवळ आलो आता मंदिराच्या. एकदम थोडेसे 2 मिनटं लागतील मला आता मंदिरात पोहोचायला गाईस. खूप मजा येणार आहे गाईस. खूप भारी वाटतंय. मज्जा येते गाईस. खरं सांगतो खूप मजा येते. 2 मिनिटात आम्ही पोहोचवतो म्हणजे गाईस. इथंच आहे मंदिर. 2 मिनिटात पोहोचू गाईस. मी मस्तपैकी सर्वांनी गंध लावून घेतलाय. ओम नावाच्या माझ्याच नावाचा गंध लावून घेतलाय. इथं पप्पा ओम नमः पार्वती पते हर हर फायनली आमचं दर्शन झालं. एकदम भारी झालं गाईस. खूप लवकर झालं दर्शन. काय सर्वांनी धागे बांधले तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये मस्तपैकी. पप्पा सर्वांना दर्शन करून कसं वाटलं. भारी वाटलं ना दर्शन करून. 2 तासातच 1च तास लागला. अरे तू भाई दर्शन कसं होतं भाई. ऋषभ तान्या तुला कसं वाटलं दर्शन करून. 1 नंबर वाटला आम्हाला दर्शन. मामा तुम्हाला 1 नंबर. तुम्हाला कसं वाटतं. भारी ना गाईस. वाटलं नव्हतं एवढं लवकर आमचं दर्शन होईल पण झालं फायनली मस्तपैकी. आता नेक्स्ट स्टॉप कुठला. एकदम सक्सेस झालं. हा आपलं मिशन सक्सेसफुल झाला. ओंकारेश्वरचं पण दर्शन झालं. उज्जैनचं पण दर्शन झालं. एक मस्त. आता आमचा नेक्स्ट स्टॉप कुठला बाबा. नेक्स्ट स्टॉप कुठला आपला. तर गाईस आता आम्ही काळ भैरवला चाललोय. आता काळ भैरवला चाललोय. तिकडे दर्शन मग नंतर गाईस रात्रीची लाइटिंग तिथं मेन बघा गाईस. खूप भारी वाटणार ती लाइटिंग. हा कॉरिडॉरला गाईस खूप भारी वाटणार ती लाइटिंग पण नक्की बघा. तर गाईस चला मग तुम्हाला आम्ही डायरेक्ट पुढे भेटतो.
गाईज हे आहे ना, तुम्ही संध्याकाळी बघा, एकदम अशी ना लाइटनिंग असते इथं, खूप भाई. छान दिसतंय. हा लाइटिंग मध्ये खरंच भारीच वाटत आहे. हा भाई, एक नंबर दिसतंय. गाईस बघा किती भारी बनवलं त्यांनी. भारीच वाटतं. असं कुठलंच मंदिरात मी तर अजून त्यापर्यंत बघितलं नाही. हा नाही गाईज, बघितलंच नाही. ठीक आहे, चला गाईस. प्रसाद घेतला मस्तपैकी. काय आहे प्रसाद? लाडू आहेत, लाडू लाडू नाही, पेढे आहेत ना. पेढे आहेत का? पेढे आहेत आपल्या आरती भोग लड्डू प्रसाद. अच्छा, आरती भोग लड्डू प्रसाद. आरती भोग लड्डू प्रसाद. मी रिक्षात बसलोय नाश्ता खायला जायला. मस्तपैकी सर्व पाठी बसलेत, मी पुढे बसलोय. बाय. आता आम्ही चाललोय मस्तपैकी नाश्ता खायला. बाय. क्या अभी अच्छा खाना मिलेगा ना इधर? मिलेगा बहुत जरूर मिलेगा खाना भाई. हो त्यांचा खाना बहुत ज्यादा फेमस है भाई. मम्मी पप्पा त्यांनी मस्तपैकी हे मागवली आहे थाळी. आणि पप्पा कशी आहे थाळी? मामा थाळी कशी लागली? मस्त आहे ना. मम्मी नातू थाळी कशी आहे? मम्मी नातू थाळी कशी? थाळी भारी आहे ना. कुठली कुठली भाजी आहे? आलू मटर आहे, कढी आहे आणि डाळ आहे. अच्छा, भारी लागते ना. तर आपण काय मागवलं ऋषभ? आपला प्लेन चेंज झाला. आपल्याला नाश्ता करायचा होता, पण आता आपण डायरेक्ट जेवण करतो. हा, प्लॅन चेंज झाला. कढाई पनीर आणि फुलके. कढाई पनीर फुलके सांगितले आहेत आपण ना. फुलके आपल्या इथं भेटत नाही महाराष्ट्रात. आपण रोटी खाऊ इथं. आता फुलके खाऊन बघू कशी टेस्ट कशी. वेगळा ट्राय करतात. हा, फुलक्याची वेगळी ट्राय मस्तपैकी. आता बघू जेवण कधी येतंय. भूक तर लागलेली यार. बघू शकतात इथं आम्हाला भेटलं एक कढाई पनीर आणि फुलके, पापड पण दिला आणि कांदा पण दिलाय. कसं आहे ऋषभ? भारी ना जेवण? काय जेवण तर भारी आहे इकडचं मस्तपैकी. मी अजून खाल्लं नाही पण तरी भारी वाटतं जेवण. वास पण चांगलं येतं. तर गाईस, तर आता आम्ही जेवतो मस्तपैकी. मग आम्हाला थोडी शॉपिंग पण करायची. मग डायरेक्ट तुम्हाला आता तिकडे भेटतो. पण आता आपण आलोय शॉपिंग सेंटर मार्केटला मार्केटला घ्यायला थोडं सामान. हरदू काय घ्यायचं भाई तुला? अरे तुला बघू आता काय घ्यायचं. ऑलरेडी जागा तर बांधलेला आहे हातामध्ये. बघू आता काय पसंत पडेल तो घेईल तो. पुरुषा भाई तुला काय घ्यायचं का? मी इकडे मला टी शर्ट घेतलेत महाकालचे, सर्वांनी सेम कलर व्हाईट कलरचे. काहीच हा बघा, हा घेतलेत आम्ही सर्वांनी व्हाईट कलरचे मस्तपैकी. ऋषभ आवडला ना भाई? एक नंबर आहे. काहीच भारी आहे, एक नंबर. आम्ही आता महाकाल घातलेत पण आम्हाला थोडे थोडे छोटे होतात म्हणून आता मोठे घेतलेत आम्ही मस्त सर्वांनी घेतले. बघा काहीच आम्ही आलो आता परत त्याच लोकेशनला उज्जैनच्या मंदिरात आणि आम्ही सर्वांनी कपडे चेंज केलेत मस्तपैकी. व्हाईट कलरचे कपडे घातले. एक नंबर. काय भारी कपडे, भारी आहेत ना. एक नंबर काहीच भारी वाटतात. एक नंबर शर्ट भारी गाईस, एक नंबर भारी आहे ना गाईस. बघा किती मस्तपैकी शंकराची मूर्ती आहे. मस्त मेडिटेशन करतात शंकर देव. भाई हरदू आता गाईस इकडे थोड्या वेळातच तो लाइटिंग शो चालू होणार आहे आणि दीपपूजा पण येणार. तू हा दीप आरती दीपपूजा आहे काहीतरी पण गाईस ते पण खूप भारी आहे. तुम्ही ते पण बघा, खूप मजा येणार आहे. ते इथं मम्मी ते आहेत मस्त. कपडे चेंज केलेस का भाई? मग आता कपडे चेंज गाईस कपडे एक नंबर आहे. नवीन टी शर्ट हरदून मी सर्वांनी आम्ही सर्वांनी मस्त की कपडे चेंज केले आता आणि चाललो आता आम्ही परत मंदिरात. मी फायनली चाललोय मंदिरात परत. पप्पा पण कशाला चाललो आता? हा गाईस लाइटिंग बघायला गाईस. हो गाईस तुम्हाला मी इकडे दाखवतो. इथं मंदिर दाखवतो गाईस. एक नंबर दिसतं इथं बघा. एकदम क्लिअर व्ह्यू येतोय. आता सकाळी एवढा येत नव्हता की एकदम क्लिअर व्ह्यू येतोय. मामा एक नंबर. कसं वाटतं तुम्हाला? पप्पा कसं सीन कसला इकडचा? हे शंकराच्या लग्नाचं आहे ना. हा काही सगळ्याचे सगळे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आहेत. जेवढे पण झाले ना शंकर भगवान सोबत ते सर्वचे सर्व मूर्तीचे आपल्याला स्टोरी सांगायचा प्रयत्न केलाय. इथं खाली सर्व लिहिलेलं पण आहे.
गाईज इथला माहोल बघू शकतो कसला भारी आहे आणि काय? एवढे सगळे मॉन्युमेंट्स आहेत कसलं भारी वाटते गाईज. एक नंबर वाटते गाईस खरंच. आताचा क्लायमेट पण एकदम भारी आहे. थोडे रात्र होत चालली. व्ह्यू तर अजून भारी होतो. लाइटिंग आता चालू झाली मस्त. गाईस लाइटिंगची प्रमाण गाईस एवढं भारी वाटते ना गाईस खरंच सांगते. वाटलं नव्हतं की उज्जैनला येऊन एवढा भारी एक्सपिरियन्स फील करायला होईल. आम्ही सर्वांनी मस्त की सेम शर्ट घातले. तुम्ही बघू शकता ते मंदिर कसलं भारी वाटतंय. आणि गाईज एक गोष्ट सांगतो मी मला, इथलं वातावरण आहे ना एकदम खूप म्हणजे खूप चांगलं आहे. असं वाटतं की आपण इंडियामध्ये आहेच नाही. असं वाटतं बाहेरच्या देशात आलोय. आणि गाईज एवढं भारी हिंदू बद्दल सगळं एवढं भारी लिहिलं बाय गाईज खरं सांगतो एवढं भारी वाटलं नव्हतं असेल उज्जैनमध्ये. गाईज आज प्राऊड फील होते आम्हाला. हो हिंदूचा. हा गाईज. तर गाईस आम्ही चाललोय रिक्षामध्ये मस्तपैकी आरतीसाठी. तर गाईस बघा इकडे बाहेरचा माहोल आहे रामघाटमध्ये मस्तपैकी. आम्ही आता आपली कितवी रिक्षा ही कालपासून 5वी 6वी तरी असेल. गाईस आम्ही नुसतं रिक्षामध्ये ट्रॅव्हल करतो आणि या रिक्षा पण वेगळ्या आहेत. इलेक्ट्रिक. आम्ही बसले बघा गाईस कसे एकदम. हवा लागते एवढं मस्त. आलोय रामघाटमध्ये. पण गाईस इकडे आरती झाली गाईस. फक्त आम्हाला फक्त अर्धा तास लेट झाला ना गाईस. इथंच आरती झाली बघा. ही नदी आहे तिथं दिवे सोडतात. नाही तर आम्ही आत्ता आलोय. पप्पा यार आपली आरती मिस झाली यार. काहीतरी आम्ही आता मंदिरात पाया पडू गाईस. हे बघा ही नदी आहे मस्तपैकी. काहीच नाही थोडे दिवे आहेत तुम्हाला मी दाखवतो. चला ते थोडे. परत आम्ही आलोय तिथंच मूर्त्या बघायला. कारण की आम्ही अर्धेच मूर्ती बघितलेले. कारण की आम्हाला ते दीपपूजा बघायची होती. आरती म्हणजे ती. पण गाईस आम्हाला ती आरती तर भेटली नाही. पण आम्ही आता परत चाललोय मूर्त्या बघायला. हरदू आता परत बघायची बाई मूर्त्या. हा गाईज परत बघू मूर्ती. आता परत बघणार आम्ही मूर्ती. कारण गाईस तिकडचा माहोलच भारी वाटतं. असं वाटतं बघतच राहावं सारखं. आणि परत आम्हाला आता जायचं पण आहे उरणला आजच. उद्या आम्हाला पूर्ण रात्र लागेल ना अर्धू. रात्र पण सकाळ पण 12-1 वाजतील पोचायला. मस्तिष्क पर चंद्र शीतलता का प्रतीक है और जिनकी सवारी नंदी के 4 चरण सत्य बाप्पा. एक नंबर मग प्रसन्न झालं मग. गाईस अजून चालू आहे कार्यक्रम. पण गाईस एवढा भारी कार्यक्रम आयुष्यात कधी बघितला ना आम्ही. एवढा भारी कार्यक्रम असतो. उज्जैन जरूर तुम्ही उज्जैनला या. तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटेल. काहीतरी वेगळ्या ठिकाणी आले असं वाटेल. एक नंबर. एवढं 2 दिवस प्रवास केला. 2 दिवस दर्शन घेतलं. पण अजून पण थकल्यावानी वाटत नाही. मज्जा तर खूपच आली आम्हाला. खूप मजा. तुम्हाला कसं वाटलं पोरांना? ओनली उज्जैन. एक नंबर. कसला भारी कार्यक्रम होता यार. कार्यक्रम असा एवढा भारी. पण गाईज आम्हाला लवकर जायला लागलं. इकडचा फील वाईबच एवढी क्रेझी होती ना गाईज. गाईज आता ना हळूहळू पाऊस पण चालू झालाय मस्तपैकी.
तर गाईज फायनली आमचं दर्शन झालं एकदम मस्तपैकी. आम्ही आता ते प्रोग्राम पण बघितला आहे. आता आम्ही चाललोय घरी, कारण की आमची जर्नी आता इथं संपते. इथं सर्व लोक आहेत मस्तपैकी. काय वाटतंय तुम्हाला आता, कसं वाटलं उज्जैनचं आपलं दर्शन? खूप छान वाटतं, खूप छान वाटलं दर्शन करून. गाईज वाटलं नव्हतं की आम्ही इथून जाऊ असं वाटतं, इथंच राहावं. वाटलं नव्हतं की आम्ही असं उज्जैनला येऊ एवढ्या घाईत, पण गाईज दर्शन एकच नंबर झालं मस्तपैकी. आणि हार्दूबाई त्याने ऋषभ एक नंबर दर्शन आणि आयुष्यात काहीतरी वेगळं बघितलंय हा. पहिल्यांदाच. वेगळाच एक्सपिरियन्स वेगळं एक्सपिरियन्स शहरातले वाटलं. देऊन वेगळंच काहीतरी बघितलंय. आणि आमचं भरपूर दिवस चाललं होतं का उज्जैनला जायचं आणि ते देवानी घडून आणलं आणि खरंच मन प्रसन्न झालं. देवाने बोलवलं म्हणून आम्ही आम्ही आलो. खूप मन प्रसन्न झालंय आणि मस्त प्रवास पण मस्त झाला आणि राहायची पण सोय एकदम झाली. दर्शन पण व्यवस्थित झालं, सर्व व्यवस्थित झालं. तर हा हर हर महादेव. हर हर महादेव. तर गाईज तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि फर्स्ट पार्ट पण नक्की बघा. तर गाईज चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.